पहिले ना आता ब्याज भरायला काय घ्या काय वहिनी अरे काय माणूस बोलत आहे एवढा घाई घाई चालला कुठे चालला एवढा घाईत काय नाही मी चाललोय फिरायला कुठं बँगलोर म्हैसूर उटी म्हैसूर उटी म्हैसूर उटी म्हणायचं का तुला हा ओटी ओटी आणि कोण कोण चाललं तुला श्यामरावचे दाजी ती दाजी बा हा खरंच आहे कधी जायचंय 4-5 दिवसांनी जायचंय आणि तुम्हाला सांगतो जातानी प्लेननी आणि येतानी ट्रेननी आणि डेप्युटीना माझे सारे पैसे भरले डेपुटीने पैसे भरले होते तुझे हा लय मजा आहे रे तुझी मग याला आयुष्यात प्लेन मध्ये बसायला भेटणार ते पण दाजी बरोबर आणि तुम्हाला माहितीच आहे दाजी म्हणल्यावर विषयच येतात अरे दाजीबा म्हटल्यावर काही टेन्शनच हा. नाही उलट काही कमी पैसे पडले तेच खर्च करते तुझ्यासाठी हा मग बसा मग मी काय म्हणतो तुम्ही आज इथलं तिथलं हिंदुस्थावर तुम्ही जा ना कुठं तरी फिरायला असं म्हणतो का हा बरं तर मी दाजीबांना विचारून बघते मी माझ्या नवऱ्याला विचारते पहिले त्यांना तायला विचारिता ए जाई मी माझ्या नवऱ्याला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पण निघत नाही पहा बा तुमच्यावर मी चाललं ब्याज भरायला ओ दाजीबा बोल सुगंधा हॅलो. काय करताय इथे काय नाही बसलो मोबाईल बघत जरा ट्रिपचे प्लॅन बघतोय. काय ट्रिपचे प्लॅन बघता दाजीबा तुम्ही मी तुमच्यावर नाराज आहे माहिती का का ग बाई काय झालं? तुम्ही सगळ्या गावातल्या बऱ्याच जणांना तुम्ही ट्रिपला घेऊन चालले हा चाललो ना. आणि मग तुम्हाला मी नाही दिसले का आता मला काय माहिती सुगंधा तुला ट्रिपला यायचंय म्हणून. अहो कधीतरी मेवणीला म्हणा जावं का चला मी तुला बी घेऊन जातो म्हणून जाऊ ना नक्की जाऊ ना. कधी चालले मग पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात चालले हो. मग माझी पण बुकिंग करा. ठीक आहे करून टाकतो ना. किती खर्च येणार आहे हो पण अंदाजे 15,000 ते 20,000 रुपये. हा मग तुम्ही ना तेवढे पैसे भरून टाका माझे. मी भरू. मग तुम्हाला पैसे ऑनलाईन देते का कॅश देते आता बुकिंगला? अहो दाजीबा तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का पण मला एक सांगा कोण कोण चाललंय गावातले पोरं आहे डिग्या आहे तेजस आहे. आणि कोणत्या ठिकाणी आम्ही चाललो बेंगलोर म्हैसूर उटी. तिकडे चालले बाय हो मग तर तुम्ही माझं बुकिंग करायचं आता. पण पैसे देशील ना मला तू? अहो विश्वास नाही का तुम्हाला काय विश्वास नसासारखं वागता दाजी तुम्ही. बरं ठीक आहे करून टाकतो तुझं बुकिंग नक्की. बरं माझी बहीण येणार आहे का हा रेश्मा येणार ना तिला तर घ्यावंच लागेल ना सुगंधा. हा, मग कारण माझी दुसरी कुठं शाखा नाही ती सोडली तर. बरं तुम्ही तिला सांगा का मी पण येणार आहे म्हणून आठवणीने बुकिंग करा माझी. नक्की नक्की करतो. नक्की? पण तुला हे माहिती का फक्त तू ऐकलं बेंगलोर म्हैसूर उटी पण तू हे नाही विचारलं दाजी तिथं काय बघण्यासारखं आहे कुठं जायचं काय. फक्त गाव ऐकलं एक आकर्षण म्हणून बसले दाजी सोबत चालले. हो दाजीबा तुम्ही असल्यानंतर काय गरज तिथलची माहिती अगं असायची. पण तुला माहिती का बेंगलोरला काय आहे म्हैसूरला सांग. काय आहे. बेंगलोरला एक टेक्निकल म्युझियम आहे एम विश्वेश्वरय्या टेक्निकल म्युझियम. ते खूप मोठं टेक्नॉलॉजीचं एक म्युझियम आहे. खरंच आहे हा जे तंत्रज्ञानामध्ये काही शोध लागले ते सगळे स्ट्रक्चर्स तिथे ठेवलेले आहेत. अगो हा एकदम भारी. आणखी तुला सांगतो तिथे एक लालबाग आहे बेंगलोरला. बँगलोरला पण लालबाग आहे का? हा लालबाग आहे आणि तिथे एक HMT कंपनीचा गवतात चालू गाड्या आहे. ते खूप पर्यटकांचं आकर्षण येते. हो का हा आपण आपल्याकडे देवदेवतांचे मंदिरं बघतो. हा आपल्याकडे महादेवाचं मंदिर कृष्णाचं मंदिर गणपतीचं मंदिर बरोबर. पण त्या बेंगलोरमध्ये एक बुल टेम्पल एक बैलाचं मंदिर आहे. पर्यटकांचं विशेष आकर्षण असतं ते बुल टेम्पल. असं आहे हा आणि भारतातलं सगळ्यात मोठं इस्कॉनचं पण तिथे एक मंदिर आहे. इस्कॉन हरे कृष्णा हरे रामा. आपण जाऊ बरं का त्या नक्की मंदिरात नक्की नक्की नक्की. हे झालं बेंगलोर. हा तिथून म्हैसूरला गेलो. आता म्हैसूरचं पूर्वीचं नाव म्हैसूर होतं आता ते मायसुरू नाव झालं मायसुरू मैसूरू मायसुरू मायसुरू. मायसुरूला आपण गेलो ना तिथं तुला चंदनाच्या वस्तू भेटतील भरपूर. मार्केट आहे मोठं. म्हणजे चंदनाच्या सगळ्या गोष्टी तिथे हा, भेटतात? चंदनाचं लाकूड मिळेल तुला चंदनाचे परफ्युम्स मिळतील चंदन पावडर मिळेल. असे पाऊच असतात तुला तुझ्या कपड्यांमध्ये ठेवले इस्त्री करून की 2 दिवस तुझ्या कपड्याला वास राहील चंदनाचा. तिथे एक तुला सांगतो देवीचं मंदिर आहे चामुंडा देवी. टेकडीवरती मंदिर आहे. हा मी ते चामुंडा देवीचं नाव ऐकलं हा आणि तिथं एक मोठा राक्षस उभा केलेला आहे चामुंडा हिलला. आणखी तुला सांगतो म्हैसूरचं सगळ्यात मोठं आकर्षण वृंदावन गार्डन. संध्याकाळी तिथं जायचं बोटीनी मस्त बसून आणि म्युझिकचे कारंजे एन्जॉय करायचे. अरे वा एकदम भारी. आणि आणखी तुला सांगतो सुगंधा म्हैसूरला एक राजवाडा आहे म्हैसूर पॅलेस म्हैसूरू पॅलेस. तो तिथंच आहे का? तिथंच आहे. तो राजवाडा इतका भव्य दिव्य आहे त्याच्यामध्ये दसऱ्याच्या मिरवणुकीचे असे चित्र काढलेले आहेत. म्हैसूरचा दसरा भारतात सगळ्यात प्रसिद्ध. अरे बापरे हो हा, दाजीबा मला तुला पहिले ऐकून बघायला असशील तू म्हैसूरचा दसरा खूप ऐकलेलं प्रसिद्ध आहे आहे. पण तुला तो राजवाडा पण पाहायला भेटल. आणि उटीला गेलो ना उटी एक थंड हवेचं ठिकाण आहे.
उटीला चहाचे मध्ये तुला भरपूर बघायला भेटतील. अरे बापरे, आणि चहाचे मळे हा कसं काय? हा त्या तिथं चहाचे भरपूर मध्ये आहे. आणखी तुला सांगतो त्या उटीमध्ये गेलो ना आपण, एक बॉटनिकल गार्डन आहे. हो का? बऱ्याच हिंदी पिक्चरचं तिथं शूटिंग झालेलं आहे. अरे बापरे. हा, तुला जर बघायचं असेल ना तर जायच्या आधी तू मी जे तुला सांगितलं ना, तू गुगलवरती सगळं सर्च कर. हो, आता मी गुगलवर सर्च तर करेलच बघा. तसं मी त्यांना पण फोन करून चालेल, सांगेल. चालेल. आणि तुम्ही सोबत आहे म्हटलं आपोआप तुम्ही सगळी माहिती सांगणारच आहे आता. नक्की नक्की बरं सांगणार ऐका, सुगंधा. तेवढं माझं बुकिंग आठवणीने करून द्या. 100% तुझं बुकिंग करतो. जाताना आपल्याला प्लेननी जायचंय, येताना रेल्वेने यायचंय. हा, मी तुम्हाला नंतर पैसे देऊन टाक. चालेल चालेल सुगंधा, आता तुझ्यावर मेवणीवर तर माझा भरोसा आहे. नक्की बुकिंग करतो तुझं मी. हो सुगंधाताई, काय ग? लईच हसत चाललाय, काय बात आहे? अगं बाई, मी तुला माहिती का 2-4 दिवसांनी फिरायला चालले. ते तर तुम्ही नेहमीच फिरायला जातात, त्यात काय खुश होण्यासारखं? अगं ह्यावेळेस काय मी नुसतं ह्या त्या देवाला किंवा आपल्या इथं गावाबिवात नाही चालले. मग यावेळेस मी बँगलोर, म्हैसूर, उटी तिकडे चालले मस्त पैकी. हो, हा. तुम्ही काय बाई पैसेवाले लोक, तुम्ही फिरणारच. अगं काय त्याला काही लई पैसे लागता का? फक्त 15,000 रुपये लागता. जाताना मस्त प्लेनने जायचं आणि येताना मस्त ट्रेनने यायचं. चांगलंय बाई, चांगलं. जावा जावा, चांगला एन्जॉय करा. अगं जावा जावा काय, मी काय म्हणते, चल ना तू पण, मी आहे सोबत. अहो 15,000 माझं 2 महिन्यात घर चालेल माहितीये का? अगं काय घर चालन, आयुष्यभर आपल्याला कामच करायचं आणि किती काम करून काय कामाची जिंदगी आहे बरं. नुसतं काम करायचं ना, असंच मरायचंय का? कधीतरी जीवाची हौस केली पाहिजे का नाही? अहो तुमच्यासाठी 15,000 म्हणजे किरकोळ आहेत, माझ्यासाठी 15,000 म्हणजे आता सध्या लय लागते. तुम्हाला माहिती आहे ना माझा नवरा कसा आहे, त्याच्यामुळे नाही, तुम्ही जावा, मस्त फिरून या, फोटो काढा, मला दाखवा, आम्ही तेवढ्यातच खुश. अगं रुपा, किती दिवस असंच रास करणार आहे सांग बरं तू. मी ना तुझ्या सोबत, चल ना. परत जाणं होणार आहे का? तू एकदा जालू भाऊजींना विचारून बघ. अगो लय भारी भारी म्हणे बघायला तिथं. दाजी सांगत होते तेवढंच काय, आपल्या गावातले बरेच जण चाललेत. शांभाऊजीचे दाजी काय? हा, होय, तेच सगळ्यांची बुकिंग करताय. बरं बरं, जाऊन या, पण जरा करा एन्जॉय. अगं तू जालू भाऊजींना विचारून बघ. नाही हो, लय खर्च आहे, ह्या बिशा द्यायच्या, परत ते आपलं आयुष्यभर मरेपर्यंत तेच चालणार आहे. बिशा द्यायचे, हप्ते भरायचे, याला द्यायचं, किराणा आणायचा. कधीतरी 2 दिवस जीवासाठी जगून बघ ना. बरं ठीक, कधी जायचंय? अगं आता पुढच्या, मला असं वाटतं अजून 6-7 दिवसाची बुकिंग, म्हणजे आता बुकिंग करावं लागेल, 6-7 दिवसांनी निघायचं. होय, बरं ठीक आहे. 15,000 काय? हा बरं ठीक आहे. बरं बघ तेवढे विचारून मग मी माझं पण आवरायचंय मला आता. बरं आवरा. जाऊ का मी? हा जा. पारे आयला कुठं गेली? साधारण कादा हिंडती बो पारी, साधारण कादा. हा या तूच वाट बघतो, ये. कुठं गेलती रे? सगळ्याकडे कसं होऊ शकता हो तुम्ही माझ्यावरती? अरे वारडायचं नाही, मला उशीर झालाय, कामाला जायचंय, त्याच्यामुळे तळतळ चालली माझी. तुम्हाला कधी मला प्रेमाने बोलताच येत नाही, सदा कदा असंच आहे तुमचं. बरं जाऊ दे, बोल काय बोलायचंय चल. ऐका ना, मला 15,000 रुपये पाहिजे नव्हते, द्या ना. ओय अरे येडी का खुळी, पैसे आहेत का आता माझ्याकडं? तुमच्याकडे कधीच पैसे नसतात, मला काय माहिती ना, मला 15,000 रुपये पाहिजेत. कुठून आणायचे 15,000 रुपये? तुम्ही दारू पिता, सगळ्या गोष्टी करता, मी तुम्हाला कधी अडवते का? नाही अडवत, मग तुम्ही द्या मला 15,000 रुपये. लय पैसे झाले पारे, 1000-2000 असते तर ठीक आहे. अरे 15,000, 15,000च करायचंय काय तुला? ते मी ना आपलं लग्न व्हावं म्हणून हा नवस केला होता. तर नाही का, ते नवस फेडायचंय हो मला. कोणत्या देवाला नवस केलता? ते बँगलोर, म्हैसूर, उटी, आमचा कुलदैवत आहे तिथं, लई जुन्या काळातलं आहे ते, तुम्हाला माहिती पण नाही. कुठं बँगलोर उटीला? हा लई पावतो बाई, म्हणून तर तुम्ही मला मिळाला, आता कशाचे मिळले असता. आयला असा देव आहे तरी कोणता देव? तुम्हाला नाही माहिती, तिथं मी नवस केलता आणि पावला पण नवस, भेटलं तुम्ही मला. काय आता येड्यात फेडायला काढती? जावं लागल ना. अहो फेडाय जायचं असतो नवस केलेला, मग ते फेडाय जायचं म्हणून 15,000 रुपये पाहिजेत. ग बस, खरं सांग कुठं चाललीस? नको येड्यात काढू, तिकडं कुठं आता नवस केला कोणत्या देवाला? म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तर मी बी गंमत केली, तुम्हाला माहिती आहे तरी बी म्हणणार. अहो ते आता मला ना सुगंधताई भेटल्या, हा त्या मला म्हणल्या की ते शामराव भाऊजींचे दाजी नाही वे, हा ते सगळ्यांना घेऊन चालल्यात उटी, म्हैसूर आणि बँगलोरला. सुगंधा बी चालली काय? हा अरे सुगंधाला काय कमी, तिचा नवरा तिकडं गाड्या त्याच्याकडे 4-5,
त्याला लय पैसे देत. आपल्याकडे आहेत का पैसे? आपले ऐपत नाहीये. मला काय माहिती नाही, मला 15,000 रुपये पाहिजे. काय हो तुम्ही नेहमीच असं करता? बायकोचं एवढं पण करू शकत नाही का तुम्ही? सुगंधा चालली. हा, सुगंधताई चालल्यात, दिगू भाऊजी चालल्यात, तेजस भाऊजी सगळे चालल्यात. मला काय माहिती. मला जर तुम्ही पैसे नाही दिले तर बघाच तुम्ही. लय तळ नको करू, डोकं शांत ठेव. माझा डबा भर, मी आलोय 5 ओ, मिनिटात. काय डबा बिबा भर? किती वेळा सांगितलंय? इतक्या वेळ प्रेमाने सांगत होते, तुम्हाला ऐकाय येत नाही का? हा? पण तुम्हाला वरडून बोलल्यावरच कळतंय. गब 4 चौक बघत येत, हसत येत, परत म्हणते नी पारीला सुचलं सकाळ सकाळ भांडणं करायला. कोण नाही 4 चौघ. आणि बघितलं तर बघितलं, मी डायरेक्ट सांगणार. माझ्या नवऱ्याला भांडते, दुसऱ्याच्या नाही कुणाला भांडत मी. द्या 15,000 रुपये पटकन द्या मला. अरे आता खिशात येत का? मला बघून आणावं लागते, मग देतो तुला 15,000. नक्की देणार? नक्की देतो बाबा, तू डबा भरतो वर, मी आलो. मला जर 15,000 नाही ना मिळले तर बघाच मग तुम्ही. रात्रीचं अन्न पाणी आणि सगळंच बंद. मग जाओ पहिलं. करतो जा. आणि 15,000 आणल्याशिवाय घरी यायचं नाही, मी आताच सांगते. हे बघा, एवढ्या बाईला काही टेन्शन नाही भाऊ गावातलं. आपले खाऊन पिऊन निवांत बसते आकाश भारी. म्हणजे आता मी काय टेन्शन घेऊ ना, कारण गावातल्यांचं. नाही मग तेच म्हणले ना, टेन्शन घेतच नाही असंच म्हणलंय मी. बसा. सुगंधा, तू कुठं फिरायला चालली काय? थायलंड बिलंड विटीला? विटी थायलंड? अहो मी ते बँगलोर म्हैसूर ओटी तिकडे चालले. हा, म्हैसूर विटी तिकडे. विटी नाही ओटी. ओटी. हा ठीक आहे चालले. हा, मग एकटीच जा ना. कशाला गावातल्या बाया फिती रे तू? गावातल्या बाया फिती ती? मग कुणाला फितवलं मी? कोणाला फितीलं म्हणजे? माझ्या साख्या बायकोला काय सांगितलं तू? चल म्हणली फिरायला कधी मधी. ओ मी काय फितीला बितीला नाही जरा नीट बोलत जा. मी घरी येत होती, रस्त्यामध्ये मला भेटली. मला म्हणे एवढा आनंदी कुठं चालला? मग मी तिला सांगितलं का मी ते तिकीट बुकिंग करायला लावलं, मला फिरायला जायचं. ती म्हणे कुठं जायचं? मग तिला म्हटलं अशाच ठिकाणी जायचंय, तुला यायचं का? ती म्हणे एवढे पैसे नाही. म्हटलं अगं किती दिवस फक्त कामच करती. आणि असं पण तिला सांगितलं तर काय वाईट केलं हो मी? काय वाईट केलं म्हणजे? आमची परिस्थिती आहे का फिरायची आता? मला एक सांगा जालू भाऊजी, अहो कधी ती आयुष्यभर कामच करत राहणार आहे का? उठली का शेतात जाय, उठली का शेतात जाय, घरचं कर, तुमचं कर. तिला थोडंसं फिरू द्या ना, एकटीला कुठेतरी जाऊ द्या ना फिरायला. तिचं मन नाही का? तिला वाटत नाही का आपण पण बाकीच्या बायांसारखा एन्जॉय केला पाहिजे? ती काय नेहमी म्हणते की तुम्हाला कुठं जायचं? सुगंधा, हे बघ, आमच्याकडे काय पैसे नाहीत, तुला जायचं नाही एकटीला, एकटीच जा बाई. पण तिला काय परत नादू नको, गावातल्या बाया काय फितीत नको जाऊ का? आता तर मी इतक्या वेळ फितवलंच नव्हतं, आता तर मी मुद्दाम जाऊन फिटिंग का? नाही, गेलाच पाहिजे तुम्ही फिरायला. कुणाला? पारीला? हा. तू तर फितून दाखव मग. बरोबर जाण्याचं मग. डोकं मग तुला माहित नाही. मग हा तुला का? मग गावात राहायचं नसेल. हा, डोकं मग गावात राहायचं ना, गाव का तुम्ही नावावर लिहून घेतलं काय? नाही का इथून? माझ्या बायकोला कशाला हे करतेस मग? ती महाराष्ट्रात भेटली होती, पण मी तिला आता सांगणार का नवऱ्याकडून पैसे घेऊन चाल माझ्यासोबत फिरायला तू म्हणून? कस काय जाते तिला हा, बघ. घेऊन बघतोच ना. जालिंदरा जालिंदरा गावात हिंडतोय जालिंदरा. राम राम. राम राम. काय म्हणतो चालू? काहीच नाही, म्हणलं चला डेपोटीकडे आज जाऊन यावा. आज काय रोजच येतो तू? काय एक दिवस सोडितो काय मला? देवाच्या घरी सरचे पण माया घरी नाही. नाही नाही, देवा सारखा माणूस असला ना, माणूस ऑटोमॅटिक तुमच्या पैसे शपथ, आज डायरेक्ट देवाच्या याला. अरे बापरे, आज काहीतरी मोठी घोळाकणी आहे. नाही हो, गोळाखणी काय. मग तुमच्या चित्याला किरकोळ आहे, माझ्या चित्याला लय मोठे डेपोटी ती. चितेला लहान आहे तो चितेला मोठं आहे. हा, असं काय काम आहे आता? काम काय नाही हो डेपोटी, मला आहे ना 20,000 रुपयाची गरज होती. बापरे, किती? 20. हे काम माझ्या दृष्टीनं फार मोठं आहे, तो या दृष्टीने लहान आहे. तू काय मोठे माणसं आहे तुम्ही. रोज तुम्हाला दारूला 1,500 लागत आहेत, 26,000 रुपये रक्कम म्हणजे मला लय मोठी आहे. गब्बासा तुला काय आहे? तू एका दिवसात उडीशील. गब्बासा डेपोटी, हँडल केल्याने नका हे करू. इथं घरात पडलेले असते 5-6 लाख रुपये, माझ्या कोणाच्या? चित्याला मोठे. हा, सकाळीच पडले, गादी काढली ना लगेच पडले. बायको म्हणले अहो घरात एवढे पैसे काय ठेवता? ठेवले असते ना हा, मग. आहे ना? आहे ती येडं. कशाला लागत तुला 20,000? अवलय महत्वाचं काम आहे ते. काय? महत्वाचं काम आहे डेपुटी, तुम्हाला काय सांगू. ते जर काम नाही झालं, मी जगू शकत नाही या दुनियात. मी हे ज्या राहणार नाही, डायरेक्ट मरायला बसलाय. मरायला बसलाय? हा, जाऊ दे, तू गेला तर त्यांना गावाची तरी सुटका होईल. लोकांना कोणाला पैसे तरी मागायचं. मग तुम्हाला वाटत आहे मी मारावा? मारावा नाही, गावाची पिढा जावा म्हणून म्हणतोय, बाकी दुसरं काय. ध्यानराव डेपुटी. अरे तू काय येडा आहे काय? 20 कावडे आहेत का काय 20,000 रुपये मागवतो? 20 कावड्या तुमचे उचल द्या मला, उचल. मी ना तुमच्या तिकून आलो ना, मी फेडून टाकेन भाऊ कामाला जाऊन. हा,
कामाला जाऊन फिरून टाकीन सगळी. कामाला जाऊन फेडून टाकीन. दादा 2 दिवस झाले का तुम्ही बायकून तू दारात उभा राहतो. तुम्ही कामाचे पैसे ठेवतात का माही आणि तुला 20,000 रुपये देऊ का मी? अहो आता ठेवीन मग तुम्ही उचल दिल्यावर मग त्याच्यातले अर्धे अर्धे मला कापून देत जा. तुला कुठल्या गॅरंटीवर देऊ 20,000 रुपये? तुला दुसऱ्याने 25,000 दिले तिकडे पडशील तू. कुठल्या? मला सांगतो तू. कुठल्या गॅरंटी म्हणजे मी गावातला आहे का बाहेर गावातला आहे? माझ्या आधार कार्ड इथलंय. कुपन परत तुम्ही दिलं नाही ते फाटलेलं ते इथे तुमच्याकडं. अरे झाल्या पण 20,000 रुपये मला एक कळत नाही. तू काय काम करणार आता? काम संपत आली तर माही तुम्ही म्हणता ते काम कामाला करीन. माझ्याकडे. ध्यानराव डेपुटी मला आज पैसे दिले पाहिजे तुम्ही. माय काम नाही झालं मग लय तळतळाट लागन डेपुटी तुम्हाला. काय तळताट लागन म्हणजे तुला पैसे दिले मला तळताट लागन का? तुझे पैसे खाल्ले काय? मी का माझ्याकडे काय डबल दिले तो ठेवायला? तोंडातून शब्द गेला मला माझा. तळताट लागन म्हणजे तुम्हाला नाही तळतळाट लागणार. मग? माझं काम नाही झालं तर मला चीन नाही पडणार असं म्हणायचं होतं अरे मला. झाल्या एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. 400-500 रुपये देऊ शकतो तुला मी. 4-5 नाही राव डेपुटी काय करा राव लय महत्वाचं काम आहे. तुमच्या पाय पडतो राव मी पाय जोडतो. द्यान राव पाय नको पडू मी. 20,000 तरी द्या ना राव मला लय गरज आहे. असं काय बुसणे घेतली तर काय कोणाची? उसने नाही डेपुटी ते जर काम नाही झालं आम्हाला कसं राव कळणार नाही मला. लय पक्का आहे राव तू रडायला फेडायला. कोणाची घेतली होती काय माहिती काय कुठं नाही केले तर. बरं कसे फेडून देशील तू मला पैसे? तुम्ही म्हणता ना तसे पेडून देईन. आणि मी म्हणते तसे कसे? कामाला यावं लागेल तुला माहित. हो आणि त्या दिवशी काम असं ना माहिती त्या दिवशी यायचं दुसरीकडे जायचं नाही. आणि चालतंय. सगळं टिपण राहीन बरं का. तू म्हणशील मला आता मी परत कामाला आलो मला 400-500 द्या 1 रुपया भेटणार नाही तुला. उचली इथं थांब आणतो बस बस इथं. जाऊ नको हालू नको. नाही हलणार. जालूचा बाजार करतात काय? पगार नाही दादा. मग? आता आले भोगाचे असं त्याला काय उचल लागत का नाही 20,000. हा बरं का ठीक आहे तू जामीन आहे बरं का. 20,000 दिले त्याला. लक्षात राहू दे नाही त्याच्या कांसा टाकायची काय म्हणलो. आणि आता इथून पुढं याला आपलं वावरातलं कुठलं काम असू याला हक्काने जायचं आणि याला घेऊन यायचं हा मला घेऊन बरं का. यायचं. चालेल. हा जा. पण 10-20 दिवस नाही बरं का मी इथं. 10-20 दिवसाच्या नंतर. 10-20 नंतर हा असं कुठं चाललंय तू 10-20 दिवसाच्या नंतर? महत्वाच्या कामाला चाललं डेपुटी. मला काही डिस्टर्ब करू नका. फोन बिन काय करू नका 20 दिवस. बरं बरं जा. येतं आमदाराच्या वर आहे. ए शांत बस तू. तो कुठं आला ट्रिपचं? घालेन ब्याज भरले आता. बॅग भरली का? अजून 5-6 दिवस आताच बॅग भरली का? नालाय का? आता तू आहे ना तू गेल्यानंतर त्याला कामाला लावा लागेल म्हणून मी त्याला पैसे दिले. तू नाही ना आता इथं 4-5 दिवस तिथे काम करीन ना. चालतंय. जा पळ. पारे अय पारे. काय हो? काय नाही तुला कुठं जायचं होतं? कुठं जायचं तुम्हाला सांगित नाही कुठं जायचंय ते. उटी, बेंगलोर, म्हैसूर. एक काम कर. हा की पैसे धर तुला 20,000 रुपये. 15,000 रुपये तिकीट आणि 5,000 रुपये तुला खर्चायला. 20,000? अयो, खरंच ग असा नवरा सगळ्याला मिळ. मला माहितच होतं तुम्ही 100% माझ्यासाठी पैसे घेऊन येणारच. बघा कसा आहे नवरा माझा. लय भारी आहे. मला काय किती आनंद झाला काय कसं सांगू मला काहीच कळणार आता. पैसे दिल्यावर लय गुणी होतो आहे का नाही पारे मी. नाही तुम्ही गुणीचे हो पण मध्ये मध्ये जरा सटकल्यागत करता त्याच्यामुळे तसं होतंय. हा सटकलेवानी काय केले आता? आता ना मस्तपैकी मी तिकीट बुक करते तिथं. तुम्हाला काय आणू तिथून? काही नको अनुभव तू माझ्या हाजा करून ये. बाद झाला मायाची त्याला तेवढंच. खरंच बाई सगळ्यांना असा नवरा मिळावा ग बाई. हा. पण मला हे सांगा तुम्ही हे पैसे आणले कुठून? ओय अरे जाल्याचं काय पद गावात कमी आहे काय? शब्द टाकला का माणसं उचलून धरतेत. गावात आपल्याला धनपुत्र म्हणते धनपुत्र. हा धनपुत्र. जसं लग्न झालंय तसं तर भिकालाच लागलोय आपण. आणि धनपुत्र म्हणे. नीट तरी बोल. पैसे दिलेत मी आता. हा म्हणजे कधी तुम्ही देत नाही ना एवढे आता दिलेत त्याच्यामुळं म्हणलं. लय खुशीत नका हो. बारा पैसे बिशा व्यवस्थित. सांगा ना पण तुम्ही पैसे कुठून आणले? तुला काय करायचे त्याचं मी कुठून आणू कुठूनच आज पडू. तुला पैसे भेटले ह्याचा मतलब ना. मिळले तो पण मला माहिती पाहिजे ना तुम्ही कुणाकडनं पैसे घेतलेत म्हणून. सांगा ना. कुणा घेऊ सांगा पडते. ना. ग बस जा आवर. सांगा की पैसे. तुला काय करायचे मी आणलेत कुठून तरी. आणले तर ते बी सांगायचं.
या इथले काय वहिनी काय नाही अभिनंदन कशीच गाडी जाताय ना काय मस्करी करता काय आमची गरीबाची. अहो नाही वहिनी सतळी द्यायला डेपुटीकडे आला डेपुटीला म्हणे मला 20,000 रुपये उसने द्या. डेपुटी म्हणे काय लाते तुला नाही नाही म्हणे मला ते डेपुटीच्या हातापाया पडला दिवस रात्र काम तरी म्हणे पण मला 20,000 रुपये द्या आणि रडायला लागला. डेपुटीनं दिले पैसे म्हणून म्हणलं तर आणतात तेवढेच पेढे खायला भेटतील. डेपुटी भाऊकडनं 20,000 आणलेत. हा मला काय म्हणले नाहीत पण ते. मग तुम्हाला पैसे नाही दिले का अहो पैसे द्या 20 रुपये आले तरी 90 पिऊन येतं तो एवढे 20,000 रुपये उडीन लस या असू द्या. हा बरं झालं मला सांगितलं तुम्ही. हा ठीक आहे. बरोबर सुगंधाताई काय ग मला नाही यायचं मला पैसे द्या ना परत. का ग काय झालं असं अचानक? तू तर आता पैसे दिले सगळं झालं हा म्हटली ना आता काय झालं? नाही नको लय कष्टाने त्यांनी पैसे आणल्यात मला नाही यायचं माझं कॅन्सल झालं. तुम्ही जावा आपलं मला फक्त पैसे द्या माझे मला लागतायत. अगं पण त्या दाजींना काय सांगायचं आता? ते दाजींना सांगते मी फोन करून दाजींची चिंता करू नका मला फक्त पैसे द्या मला. हे घे. द्या. बरं झालं चला येते मी. डेपुटी भाऊ का होत आहे पैसे धरा. का हो? नाही नको आहो एवढे पैसे नव्हते लागत आणि एकदम अशी उचल घेतली ना हा. की फेडताना नाकी नऊ येते. अहो पण तो तर फार रडायला लागला की मला पैसे लागत येतं मला लय काय मोठं कारण येईन नाही तर मी जगणार नाही. असं काय कारण होतं? त्यांचं काय आहे ते काय आहे म्हणतील त्यांचं काय खरं असतं का? लागत असले तर राहू दे तुमच्या नवरा बायकोला याच्यात फेडून द्या कामामध्ये. नाही कामाला आम्ही तुमच्याकडेच येणार हा. पण लागल तसं पैसे घेऊ. एकटा पैसे नाही हो मग फेडताना लय हे होते. काय अवघड आहे बा तुमचं काय हरकत नाही. जसे सगळं आहे तर लागत- मोजून घ्या. हा, असू दे काय हा, नाही बघ चला. तुम्ही. येऊ का? हो चाल या. आईले काही येडा आहे का काय झालं मला म्हणतो पैसे लागत येतात बायको परत पैसे आणून देते. अवघड आहे बा यांच्या डोके लागणं. काय हो काय म्हणजे अरे तुला जायचं नाही का? कुठं गेलतीस? डोक्यावर बिक्यावर पडली काय? जायचं तरी हिंडत बस. बरं मला एक गोष्ट सांगा काय की पैसे कुठून आणले होते तुम्ही? तुला काय करायची? तुला जायचं नाही फिरायला? साड्या बिड्या व्यवस्थित नाही बरं का पारे. नाही तू एखादी साडी बिडी इसरायची तर घोटाळा व्हायचा बा ती. मला कळलंय तुम्ही पैसे कुठून आणलेत ते. कुठून आणली? डेपुटी भाऊकडनं पैसे घेतलेत ना तुम्ही? कोण म्हणलं तुला? मला कुणी का सांगा ना. नाही नाही मी कशाला घेऊ त्यांच्याकडून पैसे. तुम्हाला काय वाटलं की तुम्ही 20,000 रुपये आणून दिलं पण चला मी 5-10 मिनिटासाठी हुरळून पण गेलते मला जायचंच होतं. तुम्हाला असं वाटतं का की दिवस रात्र तुम्ही कष्ट करणार तिथं आणि मी त्या पैशावर तिकडे जाऊन मजा मारणार? हा तुला काय करायची त्याचं? तुला फिरायला जायचंय ना पैसे दिलेत ना जा ना फिरायला मस्त एन्जॉय बिन्जॉय कर. टेन्शन घेते कशाला? जे आलेले आणलेत म्हणले पैसे. अहो तुम्ही आणलेत बरोबर आहे पण तुम्ही त्याच्यासाठी 2 महिने कष्ट करणार आहे रात्रंदिवस. त्याला काय होते? हे नवरा काय बायकोसाठी कष्ट करू शकत नाही काय? करत्यात मग बायकोला पण थोडं समजलं पाहिजे आपली परिस्थिती नाही आता फिरायला जायची. मग मी असा विचार केला की चला ठीक आहे ह्या वेळेस आपण फिरायला नाही ना गेलो आपण थोडं थोडं पैसे एका साईडला काढून ठेवत जाऊ आणि मग जाऊया फिरायला. नाही नाही ते बाकी काही सांगू नको. ते बाया चालल्यात मस्तपैकी आवर आणि त्या बाया सोबत जाई. मी डिपुटी भाऊला पैसे देऊन आले परत. अरे अरे येडी का काय? त्यांना कशाला पैसे द्यायचे? मी सांगितलं होतं बरोबर त्यांना पारे. म्हणले ते मला पाक हातापाया पडला रडला पण मला आज एवढं तरी कळलं की तुम्ही माझ्यासाठी काय पण करू शकता. ह्याचा मला लय अभिमान वाटला की मला असं वाटायचं की नाही का तुमचं माझ्यावर जीवच नाही पण तुमचा लय जीव आहे माझ्यावरती. येडी आहे का काय? मग बायकोसाठी नवरा नाही करणार तर कोण करीन मग? मग तुम्ही तुमचं कर्तव्य केलं मग मी माझं कर्तव्य केलं ह्यात काय माझं चुकलं? तुम्ही अजिबात ती कष्ट बी कराय नको काय नको. ते त्यांना पैसे दिले आता आपल्या आपण काय करू जमा करू पैसे आणि कुठं फिरायला जायचंय तिकडं फिरायला जाऊ. चालतंय मग नंतर जाऊ जोडीने. हा आणि तुम्हाला असं मला फिरायलाच न्यायचंय ना तर मला संध्याकाळी मला पाणीपुरी खायला न्या. अरे पाणीपुरी काय तू टेन्शन घेते काय पारे? तुला जे खायचे ना ते खा. वडापाव खा मिसळ खा परत गुलाबजांबू खा जे घ्यायचे ना ते घे. हा चला मग चल. चला मी जेवाय केलंय चल. तुम्हाला देते जेवण.